जय श्रीराम मंडळी. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. सुरुवात करू देवीच्या दर्शनापासून. आपलं सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे, गडावरची माय. दर्शन घेऊ आपण, आपल्या कामाला सुरुवात करू. हे आपल्या देवीचं मंदिर आहे. तर आपल्या इथं मस्त तार कंपाऊंड करेल. इथं झाड आहे फुलांचे, मस्त गणेश वेल पूर्ण जाळीवर वेल पसरेली आहे बा. त्याला किती भारी भारी फुलं येतात. हे काळा धोत्राचं झाड माहिती का तुम्हाला? माहित असेल तर कमेंट करून सांगा. हे आपलं झाड आहे. हे एक झाड आहे जास्वंदीच्या. आता याला बारीक बारीक कळ्या लागणं चालू झाले. याला पण फुलं येतील आता. या झाडाचं नाव कोणाला माहित असेल ते कमेंटमध्ये नक्की नाव सांगा. मला तर इकडं आपलं महादेव बाबांचं मंदिर आहे, यांचे पण दर्शन करून घेऊ. खायला एकच नंबर लागते, असं मस्त चव आहे ना उंबर. कोणी खाल्ले असेल तर नक्की कमेंट करा. हे पा आपल्याकडे भरपूर पडेल, एवढं कोणी खात नाही. पा पूर्ण गंज पडेल. चला तर बघू आता आपल्याला पुढं काय करायचं आहे. दिवसभरमध्ये सर्व दाखवणार आहे, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. तर आपण आता मेथीची भाजी उपटायला जातोय. हे आपले कांदे, लाल कांदे. तर बघा आपली मेथीची भाजी. आपल्या आज बाजारात घेऊन जायचं आहे विकायला. मस्त लाल कोरची भाजी. आज दिवसभर आपण फुल बिझी आहेत. हे बघा आपली कशी मस्त भाजी कवळी. ही आपण ते लसूण मध्ये टाकलेली होती. लसूण मेथी बी. आता मेथी निघून जातील, लसूण राहून जातील. असं राहतं शेतकऱ्याचं, एक कामात दोन काम. तर आपल्या गावातली गाडी बंद पडली होती, तर तिला टोचन करून घेऊन जाऊ राहिला होता. पुढची आपली गाडी आहे, आपल्या गाडीसारखी सेम गाडी. तिला टोचन मारून घेऊन जाऊ राहिले आता आपण गॅरेजवर.